पुण्यातील अप्पा बळवंत चौकात एक अनोखा बॅनर झळकलेला आहे आणि या बॅनरची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। निवडणूक आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणार नाही, मी पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि 5 वर्ष मतदाराशी प्रामाणिक राहील। जर राहिलं नाही तर मला आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तीला निवडून देऊ नका। परिचय पत्रकात असा उल्लेख केला तरच मतदान करणार असा आशय बॅनरवर आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल यांनी। पुणेकर हे पुणेरी पाट्यांसाठी ओळखले जातातच। पुणेरी पाट्या सगळ्यांनी गाजल्याचं पाहिलंही आहे। मात्र आता पुण्यात पुणेरी पाट्यांच्या पुढे जाऊन वेगवेगळे बॅनर्स देखील गाजताना पाहायला मिळतात। मी सध्या एबीसी चौकात आहे आणि याच अप्पा बळवंत चौकामध्ये एक बॅनर लागलाय जो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे, ज्यावर निवडणुकीच्या अनुषंगानं मतदानाच्या अनुषंगानं महत्त्वाचा मजकूर लिहिलाय। जागृत पुणेकर, सुसंस्कृत पुणेकर अशा नावाखाली हे बॅनर लावले गेलेत। कोणी लावलेत ते अजूनही स्पष्ट झालेलं नसलं तरी त्याच्यावरचा जो तपशील आहे तो मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। जे उमेदवार आपल्या परिचय पत्रकात हे लिहितील त्यांनाच मतदान करा अशा पद्धतीचं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। या बॅनरवर असं म्हटलंय की उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्यांनी आपल्या परिचय पत्रकामध्ये अशा पद्धतीचा उल्लेख करायला हवा ज्यात लिहिलंय की मी आमच्या पक्षाशी आणि पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि मतदाराशी 5 वर्ष प्रामाणिक राहील, कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही, गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील व्यक्तींना निवडून देऊ नका अशा पद्धतीचा जो आशय आहे तो लिहिण्यात आलेला आहे। आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की अशा पद्धतीचा बॅनर का लागला असावा, तर स्वाभाविक आहे की जी वेगवेगळी पक्षातून उडी घेणारे नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात अशा पद्धतीचं पक्षांतर सुरू आहे। त्याच पक्षांतराला कंटाळून अशा पद्धतीनं हे एबीसी चौकातला आपण बॅनर पाहतो आहे, ज्यावर आपण बघितलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षांतराच्या संदर्भानं टीका करण्यात आलेली आहे। आणि जे आपल्या परिचय पत्रकामध्ये हे लिहितील की मी पक्ष बदलणार नाही आणि पक्ष जर बदलला तर आमच्या घरातल्या व्यक्तीला किंवा मला निवडून देऊ नका अशा पद्धतीचं सगळ्यात महत्त्वाचं जे मजकूर असलेलं वाक्य ते आपल्याला त्या बॅनरवरती पाहायला मिळतं। आणि सध्या हे बॅनर पुण्यात चर्चेचा विषय ठरल्याचं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह मी ज्ञानेश्वर चौथमल, पुढारी न्यूज, पुणे।